काय न्यूज कुठली फ्लॅश करताय? हा हा काय 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 काय? एक मिनिट नाही 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 ऐक ऐक. आरेच्या जंगलात मगर नाही रे, तगर तगर त फॉर तलवार रे. बघ तुला सगळं नीट ऐकू येतंय, कळतंय मला. उगाच आता चूक झाली तर हॅ करत बसू नकोस. मान्य करती? हा आता नीट ऐक काय बोलतोय मी. आरेच्या जंगलात तगर या दुर्मिळ फुलांची जात बघायला मिळते, अशी न्यूज आहे ती. प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे दाद्या. नाही कसं आहे ना दाद्या, बोल ना. अरे प्राण्याला कसं एकदा सांगितलं की लगेच कळतं, पण मनुष्य प्राणी हजारदा सांगितलं तरी तेच. तच्या ऐवजी मग कसं वाचता तुम्ही? चेंज करते आधी. तेच सांगतो दादा, तो फोन आधी ठेव आणि हे चेंज करून घेतो. हो वाजले किती बघणार? ओके. हॅलो हॅलो हा एक मिनिट पकड पकड पकड. हा बोल. चुकतंय मगर काय? मगरीचं काय चुकलं? नाही म्हणजे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय? कुठल्या प्रजातीची मगर आहे? मी उदय दादाचा भाऊ. चल मी रेडी आहे. चुकलंय तुमचं पण चुकलंय. एक 2 मिनिटं द्या, मी दादाला परत कॉल करायला सांगतो. हा ओके. अरे दादा यार काय रेडी आहे? कम्प्लीट चुकलंय. काय? काय यार दाद्या, हे बटणं काय अशी आता मागे हात करून लावणार आहेस का? नाही 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 नाही. थांब एक मिनिट. चल फायनली मी रेडी झालो. दादा ऐक. आधी जा आणि काकांना भेट, ते त्यांच्या रूम मध्ये तुझी वाट बघतात. ओके ओके. आणि ऐक ना दाद्या, जुई वहिनीला पण सोबत घेऊन जा. सुई जुई जुई अगं तू एक वेगळीच उंची गाठली आहे. तिथे काय करतेस? ते मी ते झाडू मारत होते. कपाटावर? हा म्हणजे मी जमिनीवर झाडू मारत होते, तर मला कपाटावर खूप कचरा दिसला. म्हणजे जमिनीवर झाडू मारता मारता तुला कपाटावरचा कचरा दिसला? हा म्हणजे मी बेडवर चढले आणि मग बेडवरून मग कोपऱ्यातला कचरा साफ केला, आणि कोपऱ्यातला कचरा साफ करता करता मग मी या कपाटावर, आणि मग या कपाटावरून या कपाटावर चढले. अगं पण मला आता तू मला न्यूज रिपोर्टर सारखे उलटसुलट प्रश्न विचारत राहणार आहेस की मला खाली पण उतरवणार आहेस? सॉरी. ये सांभाळून उतरली. बरं साफसफाई वगैरे केलीयस, मस्त फ्रेश होऊन घे. बाबांनी आपल्याला बोलवलंय. ओके, पण त्यासाठी तुला लवकर बाहेर जावं लागेल. का? मी इथे थांबलो तर काय होईल? विसरलीस? लग्न झालंय आपलं. लग्न झालंय पण पूजा नाही, आणि ती आज आहे. ओके सो गो गो गो. अगं पण गो. आला नाही. आला गो. माझं ऐक तर. गो. नाही ना, गो, गो. मी काय म्हणतो? आला. मला फ्रेश व्हायचंय ना, प्लीज. ठीक आहे, पण प्लीज कपाटावर चढायची रिस्क नको घेत जाऊ. मला सांगायचं, तुझ्यावरची प्रत्येक रिस्क मी घेत जाईन. ओके मिस्टर देसाई. आय एम वेटिंग. हॅलो
अगं तिकडे बघ, तिथे पाल आहे. आला परत तू असं सरपडणाऱ्या प्राण्यांना घाबरलास तर आपला संसार कसा होणार? काय? अगं जुई, सरपटणारे प्राणी आणि आपला संसार याचा काय संबंध आहे? अरे म्हणजे तसं नाही आलात, आताच तू रिस्क घ्यायच्या गोष्टी करत होतास ना. हे बघ जुई, मी तुझ्यासाठी या जगातली कुठलीही रिस्क घेऊ शकतो, फक्त सरपटणारे प्राणी सोडून. ओके, मी बघते काय ते. गेली. हा? गेली. ठीक आहे, तू लवकर ये. बाबा, बाबा, तुमच्यावर राज्य आहे की तुम्ही लपताय? सध्या तरी माझ्यावरच राज्य आहे, कारण तुमच्या आईच्या लग्नाला विरोध असताना सुद्धा मी तुमचं लग्न लावून दिलंय. हो, मग इथे का बोलवलंय? माझ्यावरचं आलेलं राज्य घालवण्यासाठी. अहो बाबा, नाही कळलं. हे बघ, आज तुमच्या लग्नाची पूजा आहे, हा? त्यामुळं तिचा लाडका मुलगा म्हणजे तू जर पूजेच्या आधी तिच्याशी जाऊन बोललास तर तिची या लग्नाबद्दल आणि पूजेबद्दल असलेली नाराजी दूर होईल. असं होईल? क्यों नहीं होगा? अरे उम्मीद पे दुनिया कायम है. ठीक आहे, चला मग आपण बोलूया. नाही नाही, मला पूजा बांधायची आहे, तोपर्यंत तुम्ही तिची मनधरणी करा. आम्ही? हो, घाबरू नकोस. अगं, कारण लताबाई म्हणलेल्याच आहेत, प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हैं वो प्यार करते नहीं. बाबा बाबा बाबा, तुमची मैफिल संपवा, आम्ही जातो आता. ओके, बेस्ट ऑफ लक. आई, सुई, आपण नंतर येऊया का? प्यार करने वाले कभी डरते. आई, आई ऐक ना. आई, आई, आम्हाला माहितीये तू आमच्यावर नाराज आहेस, म्हणून मी आणि जुई तुझ्याशी बोलायला आलो. आलाप, तुला आईंची नाराजी कळतीये, पण आईंच्या नाराजीचं कारण तू सोबतच घेऊन आलायस. आई, मी आणि आलाप आम्ही आमच्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय आणि त्यासाठी आम्हाला घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद हवे. लग्न झालंय तर पूजा सुद्धा व्हायलाच हवी, पण ती मला न विचारता ठरवली गेली आहे ना,
हेच मला आवडलेलं नाहीये. हो आई, पण तू नाराज असताना आम्ही पूजेला नाही बसणार. पूजेला बसू नका असं म्हटलंय का मी? मला न विचारता एवढा मोठा घाट घातलाय तर तो पूर्ण सुद्धा करा. पण ह्यानंतर असं काहीही चालणार नाही. आई अहो पण आलाप, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी हे सगळं चालवून घेते. पण तुझ्यासोबत या घरात जे कोणी आलंय ना त्या व्यक्तीला आणि तिच्या घरच्यांना माझ्या मनात कधीही स्थान मिळणार. माझ्या मनात कधीही स्थान मिळणार. माझ्या मनात कधीही स्थान मिळणार. आई, बाबा, या ना, या. नमस्कार नमस्कार वहिनी. कैलासराव या. पधारो मारो घर, पधारो मारो घर. वा माधव साहेब वा, चांगलं गाणं बोललात. छे छे, बोललो नाही, गाणं गायलो. हा म्हणजे चांगलं झालं गाणं, अगदी स्वागत गीतासारखं वाटलं. थँक्यू. या ना, या बसा. या 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 या, सावकाश. संध्या पाणी आण ग. काय झालंय? काही नाही. जुई, काय झालंय बाळा? आई अगं काहीच नाही. ऍक्च्युली ना मला खूप भूक लागली आहे, पण पूजेसाठी उपवास धरावा लागतो ना, जो मी कधी केला नाहीये. त्यासाठी दूध किंवा ज्यूस पिऊन घ्या. दूधच प्यायचंय ना, ते तर चालतं आपल्याला. आपल्याला चालतं म्हणजे म्हणजे उपासाला चालतं. उपासाला चालतं असं म्हणायचं होतं मला. आता तुम्ही समजावून सांगा ताईला. हो जुई, हे बघ, आम्ही सफरचंद आणलेत, त्यातलं एक खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. आई नकोय ग मला. घे म्हटलं ना. माधव साहेब, ही भेट तुमच्यासाठी. हो, माझ्यासाठी कशाला? आता तुम्ही नको म्हणू नका. अहो फार काही नाही हो, पूजेचं साहित्य आहे. फळं फुलं मिठाई. नाही नाही, घ्यास तुम्ही घ्या. ठीक आहे, आता तुमचा आग्रह आहेच तर घेतो. मी जरा पूजेची पुढची तयारी करतो. तुम्ही बसा निवांत. जुई, काय हवं नको ते बघ दोघांना. हो बाबा, हो. अगं तू खा ना. हो हो. बाबा तुम्ही बसा, मी बघते. जुईताई दे. पकडा. हो सावकाश. लेजर आहे बरं का सामान. हो हो. सावकाश. लेजर झाली. लेजर झाली. लेजर झाली. आयु संध्या. बरं ठीक आहे, आपण एक काम करू, यातल्या एक एक वस्तू काढून तिथे घेऊन जाऊ. ओके, चालते. नमस्कार नमस्कार. बाबा, आई, अरे राहू दे. पाणी वगैरे घेतलं ना? हो घेतलं. सफरचंद नकोय आम्हाला.
नाही मी खात होतो. काय ना पूजेच्या उपवासामुळे खूप भूक लागली आहे मला. माझं उष्ट सफरचंद. अरे जुईचं उष्ट सफरचंद आला, थांब. हो बाबा, एवढं काय झालं? सफरचंद खातोय मी. कुठल्या हँड ग्रेनेडची पिन नाही इकडे. एवढे का ब्लास्ट झाला? ब्लास्ट नाही, पण वेस्ट जाईल. काय? तू जर का हे सफरचंद खाल्लंस तर तुझा उपवास वेस्ट जाईल, कारण की हे जुईने उष्टावलेलं सफरचंद आहे. करेक्ट. पण तिचा पण उपवास आहे. पण तरी सुद्धा नाही चालत, नाही चालत. म्हणूनच उपवास आणि सफरचंद ज्याचं आहे त्याच्याकडे जावं. हो बाबा, तुमचं पण ना काही जुई, अगं असं उष्टावलेलं सफरचंद कुठेही ठेवू नये, लगेच खाऊन टाकावं. घे. चारी बाजूला चार केळंबे मध्ये चौरंग, चौरंगावरी प्रगट झाला सफरचंद. मला काही नाही झालं, मला काही नाही झालं. आलेच आम्ही. प्रकट झालं सफरचंद. हे चांगले. म्हणजे तानसेन गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि हा माधव देसाई सेन गातो तर सफरचंद पडतं. असो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. या गायकाच्या मैफिलीत आपणही यावे. हे छान गायलात. गायलो गायलो नाही, यावेळी मी बोललो हो. सफरचंद खरंच खूप मस्त आहेत नाही? बघता क्षणी खावीशी वाटतात. हो ना? हो, घ्या की. काय खाण्यासाठी सफरचंदाची परमिशन मागताय की काय? हे थोडं कच्चं वाटतंय का? हे? सफरचंद किती छान आहेत नाही? अगदी बघता क्षणीच खावीशी वाटतात की नाही? हा? हे घ्या. हे थोडं कच्चं वाटतंय का? अहो पण कसं, हे बघ कशी छान सफरचंद आहेत. अगदी बघता क्षणीच खावीशी वाटतात की नाही? ठीक आहे, तुला एक. पण थोडं कच्चं वाटतंय. नेमका प्रॉब्लेम कशात आहे तेच कळत नाही. म्हणजे तुमच्या बघण्यात आहे का माझ्या देण्यात आहे? अहो, जी सफरचंद तुम्हाला अगदी बघता क्षणीच खावीशी वाटतात ती मी माझ्या हाताने दिली की लगेच कच्ची कशी काय वाटतात? मागणारा मागतोय 1, देणारा देतोय 3, तरीही नकोय. बरं, मी आणते खायला काहीतरी.
पोट भरेपर्यंत ही मुलगी काही शांत बसणार नाहीये. प्राजक्ता हा बाबा. सफरचंद खाईल का स्वरा? हो चालेल. हा, मग हे घे, हे सफरचंद दे तिला, घे खा म्हणा. खाऊ दे. हे सफरचंद हवंय. ही काय आहे? ऍक्च्युली बहिणी, हे माझं उष्ट सफरचंद आहे. तुम्ही स्वरासाठी हे सफरचंद घेऊन जा. प्रेम पॉइझन पंगा, प्रेम पॉइझन पंगा.